नमस्कार, मी अमित परांजपे. आज MCCI मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज ॲग्रिकल्चरच्या माध्यमातून आपण एक वेब सिरीज करत आहोत AI बद्दल. आणि आतापर्यंत 6 एपिसोड्स केले. पहिला एपिसोड आपण मराठीत करतोय आणि त्याचं कारण काय हे तुम्हाला लवकरच कळेल. आपल्या बरोबर आजच्या एपिसोड करता डॉक्टर भूषण केळकर आहेत. नमस्कार भूषण. नमस्कार. भूषण बद्दल मी थोडक्यात माहिती सांगतोय. मी भूषण केळकर त्यांना म्हणणार आहे, डॉक्टर केळकर म्हणणार आहे. भूषण माझा IIT पासूनचा मित्र आहे. भूषण केळकरांनी IIT नंतर इंग्लंडमध्ये स्कॉटलंडमध्ये युनिव्हर्सिटी ऑफ स्ट्रॅथक्लाइड मध्ये मास्टर्स आणि PhD केलेलं आहे केमिकल इंजिनिअरिंग मध्ये. आणि त्याच्यानंतर त्यांनी अनेक वर्ष IBM या कंपनीत वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवरती काम केलेलं आहे आणि ते काय आपण त्याच्याबद्दल पण थोडंसं जाणून घेऊ. आणि त्यांनी अनेक वेगवेगळे इंटरेस्टिंग उपक्रम राबवलेले आहेत, प्रोजेक्ट्स केलेले आहेत आणि त्याच्याबद्दल पण आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. तर मुख्यतः त्यांनी गेल्या वर्षी एक AI आणि इंडस्ट्री 4.0 या विषयावरती एक छोटं मराठी पुस्तक लिहिलेलं आहे. आणि ते एक मुख्य कारण आहे की आपण त्यांच्याशी आज बोलत आहोत. म्हणजे आपल्याला त्यांच्याकडनं या विषयावरती थोडक्यात मराठीत माहिती करून घ्यायची आहे. तर आपण त्याच्याबद्दल पण बोलणार आहोत. पण तिथे जाण्यापूर्वी आपण थोडक्यात समजून घेऊ की भूषण केळकर यांनी गेल्या IIT नंतर IBM मध्ये काय काय वेगवेगळ्या कामांवरती प्रोजेक्ट्सवरती कामं केली आणि त्याच्यात सुद्धा त्यांनी काय काय इंटरेस्टिंग डेटा सायन्सेस AI वरती काय काय प्रोजेक्ट्स केले. तर त्याबद्दल पण आपण समजून घेऊ. आणि मग नंतर आपण AI म्हणजे काय सध्याच्या लघु उद्योगाच्या दृष्टिकोनातून बघायचं झालं किंवा इंडस्ट्री 4.0 किंवा आपण IoT त्याला म्हणतात, त्या सगळ्याबद्दल पण आपण नंतर त्यांच्याकडनं माहिती करून घेऊ. तर भूषण, आपण सुरुवातीला IIT कडे वळू, IIT मुंबईकडे. आणि IIT मुंबई आणि IIT मुंबई नंतर तुमचा स्कॉटलंडचा प्रवास आणि त्याच्यात काय काय तुम्ही कामं केली त्याबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा. ओके. पहिला प्रथम अमित, तुझे आभार आणि MCCIचे पण आभार. MCCI मध्ये इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी याच्यावर 1-2 सेशन्स माझी 4-5 वर्षापूर्वी झालेली आहेत. आणि हे ज्या पुस्तकाचा तो उल्लेख करतो आहेस त्याच्या अनुषंगाने जे ग्रुप डिस्कशन होतं पुस्तक प्रकाशनाच्या वेळेला, त्यावेळेला सुद्धा MCCIचे प्रदीप भार्गव सर आणि प्रशांत गिरबाने सर दोघेही जण आलेले होते. त्यामुळे मला आनंद आहे की आपण MCCI मध्ये अशा तऱ्हेची सिरीज मध्ये मला एक संधी मिळते. तू म्हणलास तसं IIT मी 91 मध्ये केमिकल इंजिनिअरिंग मध्ये ग्रॅज्युएशन केलं आणि त्याच्यानंतर मास्टर्स करायला मी स्ट्रॅथक्लाइड मध्ये ग्लासगोला म्हणजे स्कॉटलंड मध्ये गेलो आणि तिथे प्रोसेस कंट्रोल मध्ये मास्टर्स करत असताना त्याच्यामध्ये जे मॉडेल बेस्ड कंट्रोल प्रकार असतो त्याच्यामध्ये एक नवीन दिशा त्यावेळेला म्हणून न्यूरल नेटवर्क्स किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून आपल्याला काही मॉडेल्स बनवता येतील का असा विषय होता. आणि तो खूप आवडला आणि मग इव्हेंच्युअली दॅट टर्न्ड इनटू PhD. त्यामुळे MS आणि PhD दोन्ही माझं केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये झालं, पण मूळ विषय हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स, विशेषतः फझी लॉजिक आणि न्यूरल नेटवर्क्स असा होता. त्यावेळेला आता गेले 5 वर्ष, गेले 10 वर्ष आपण AI बद्दल बरंच बोलत असतो आणि सगळीकडे त्याची चर्चा होते. सुरुवात केली त्यावेळेला हा एवढा पॉप्युलर नव्हता विषय. ओके. नाही, म्हणजे तांत्रिक दृष्ट्या बघायचं झालं तर त्याला AI विंटरचा काळ असं म्हणतात. म्हणजे त्यावेळेला थंड होतं, खरंच लिटरली थंड होतं. आणि त्या काळामध्ये AI बद्दल कुतूहल होतं, उत्सुकता होती, पण जेवढ्या प्रमाणामध्ये आज आपण त्याची व्याप्ती आणि खोली दोन्ही बघतोय तेवढी त्या काळामध्ये नक्कीच नव्हती. आणि त्यावेळेला मी सुद्धा त्याचा अभ्यास करण्याचं कारण की माझं बराचसा बाकीचा कोर्स पूर्ण झालेला होता आणि हे ऍडिशनल म्हणून मी करत होतो, पण ते आवडलं आणि मग त्याच्यामध्ये जायचं ठरवलं. पण तुझं म्हणणं बरोबर आहे की त्यावेळेला आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे काही फॅशन मध्ये नव्हतं. इट वॉज नॉट इन वोग. दॅट इज करेक्ट. आणि मग आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल बोलणार आहोत पूर्ण आपल्या या कार्यक्रमात. पण एक फार पुढे जायच्या आधी तू आणि तुझ्या पुस्तकात पण तू याच्याबद्दल लिहिलेलं आहेस, एक
थोडक्यात व्याख्या देता येईल का तुला आर्टिफिशियल इंटेलिजन्सची? म्हणजे आपण परत परत त्याबद्दल बोलत राहू म्हणून म्हटलं. बरोबर. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचा अर्थ की ज्या तऱ्हेने मानवी मेंदू काम करतो ते जर का आपण संगणक किंवा कम्प्युटर किंवा कुठलीही कम्प्युटिंग डिव्हाइस म्हणू आपण, म्हणजे इव्हन मोबाईल असू शकतो किंवा कुठल्याही प्रकारचं कम्प्युटिंग डिव्हाइस, त्याला जर का त्या प्रकारची प्रज्ञा किंवा इंटेलिजन्स दिला आणि जे काम मानवी मेंदू ज्या एफिशियन्सीने करू शकतो त्याच किंवा त्याच्या जवळ येणाऱ्या एफिशियन्सीनी जर का मशीननी ते केलं तर त्याला म्हणायचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आणि त्याचं अगदी सोपी उदाहरण म्हणजे आपला जो कॅमेराचा शटर स्पीड असतो किंवा एक्सपोजर किती द्यायचं हे आपण ठरवतो, हे एखादा तज्ञ फोटोग्राफर जसं काम करेल तसं एकूण असणारं लाईट किती आहे बाहेर याच्यावरनं कॅमेरानी स्वतःच ठरवणे याला म्हणायचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर या प्रकारचे अनेक ऍप्लिकेशन आपल्याला दिसतात आणि हे अगदी रोजच्या दैनंदिन व्यवहारातलं म्हणजे किंवा वॉशिंग मशीन एका कंपनीचा आपल्याकडे, त्याच्यामध्ये साबण किती घालायचा आणि कुठल्या प्रकारचा घालायचा हे जे आपण आपल्या अनुभवात्मक जे करतो ते जर का कम्प्युटरनी किंवा कुठल्याही डिव्हाइसनी केलं तर त्याला म्हणायचं कृत्रिम प्रज्ञा, कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आणि जरी हा विषय आपण इंग्लिश म्हणजे हा पूर्ण मुलाखत आपली किंवा हा कार्यक्रम मराठीत असला तरी बरेच शब्द मी विशेषतः जे तांत्रिक आहे ते इंग्रजीतच वापरणार आहे. म्हणजे संक्षिप्त चक्री मुद्रिका वगैरे ह्याऐवजी मी सीडी असं म्हणतो. या अर्थाने आपण बऱ्याच म्हणजे एआय हे आपण बरोबर आहे तू म्हणतोस ते चांगलं आहे की यापुढे आपण एआयच म्हणूया, ते सगळ्यांना कळेल. बरोबर आहे. आपण एकदा म्हणजे आम्ही काल याच्याबद्दल बोलत होतो तर कृत्रिम बुद्धिमत्ता काही लोक शब्द वापरतात पण मराठीत सुद्धा एआय हा शब्द हल्ली जास्त प्रचलित आहे, त्यामुळे आपण लोकांच्या समजच्या दृष्टीने सुद्धा आपण एआयच त्याला म्हणू, इंडस्ट्री 4.0 म्हणू. पण सॉरी मी तुला मध्ये एक इंटरप्ट केलं, पण आता परत आपण तुझ्या IBM कडच्या कामाकडे वळू आणि तू त्यावेळेला PhD झाल्यावरती डेटा सायन्स आणि या क्षेत्रात एआयशी रिलेटेड क्षेत्रात काय काय काम केलं त्याच्याबद्दल आम्हाला थोडंसं सांग. ओके. सो 95 मध्ये माझी PhD संपली आणि 96 पासून 2000 पर्यंत मी आधी एका स्टार्टअप मध्ये होतो, प्रॅक्सिस नावाच्या कॅलिफोर्नियामध्ये, आणि आमची कंपनी जनरल इलेक्ट्रिकनी 2000 मध्ये विकत घेतली आणि त्यानंतर मी IBM मध्ये गेलो. तेव्हापासून 13 वर्ष मी IBM मध्ये आहे आणि या सगळ्या काळामध्ये आणि आता सुद्धा गेली 7-8 वर्ष सुद्धा एआयचाच वापर वेगवेगळ्या फील्डमध्ये मी करतो. तर IBM मध्ये बघायचं झालं तर पहिल्यांदा मी डेटा सायन्स मध्ये काम केलं, म्हणजे ओला म्हणून जो प्रकार असतो तो आणि डेटा मायनिंग हे त्यावेळी जे DB2 किंवा इन्फॉर्मेशन इंटिग्रेटर म्हणून जे प्रॉडक्ट होतो IBMचा, तर त्याच्यामध्ये पुश करणे हा माझा रोल होता आणि त्या टीम मध्ये मी आधी काम केलं आणि त्याच्यानंतर 6 वर्ष मी IBM हेल्थकेअर लाईफ सायन्सेस याच्यामध्ये काम. हेल्थकेअर लाईफ सायन्सेस याचा अर्थ की फार्मा इंडस्ट्री, इन्शुरन्स सेक्टर किंवा हेल्थकेअर प्रोव्हायडर्स म्हणजे हॉस्पिटल्स, तर याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड मॉडेल्सचा वापर याच्यामध्ये मी 6 वर्ष काम केलं. त्या काळामध्ये मी बायो इन्फॉर्मॅटिक्स या विषयाचं सर्टिफिकेशन पण कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीतनं मिळवलं आणि त्याचा वापर अर्थातच केला. या सगळ्याच फील्डमध्ये माझी ऑलमोस्ट 10 ते 11 पॅटंट्स आता ग्रांटेड आहेत अमेरिकेत, की ज्याच्यामध्ये एआयचा वापर करून आपण समजा जेनेटिक नेटवर्क्स कसे असतील हे प्रेडिक्ट करणे किंवा EKG याचं इंटरप्रिटेशन आपण ऑटोमॅटिकली करू शकतो का वगैरे अशा तऱ्हेच्या फील्डमध्ये. आणि त्याच्यानंतर आणि आपण या क्षेत्राबद्दल पण नंतर थोडंसं बोलू, कारण सध्या हेल्थकेअर आणि मेडिसिन ही फील्ड्स यावर्षी एस्पेशली 2020 साली तर फारच महत्वाची झाली आणि प्रत्येकाचाच त्याच्याशी संबंध आला आहे. आणि आपण जरी आपला मुख्य फोकस हा मॅन्युफॅक्चरिंग आणि इंडस्ट्रीवरती असला तरी आपण थोडंसं हेल्थकेअर आणि मेडिसिन आणि या क्षेत्रांमध्ये सुद्धा एआय काय काय क्रांती घडू शकतो त्याबद्दल बोलू. पण मला तर तुझ्या पुस्तकाकडे यायचंय आणि तू तुझ्याकडे कॉपी असली तर वी कॅन शो इट टू दी. पण आता हे इंडस्ट्री 4.0 म्हणून एक अत्यंत छान पुस्तक, छोटंसं पण अत्यंत छान पुस्तक भूषणनी मागच्या वर्षी प्रकाशित केलेलं आहे आणि या पुस्तकाबद्दल आपल्याला बोलायचं आहे. आणि हे पुस्तक त्यांनी अत्यंत सोप्या भाषेत मराठीत लिहिलेलं आहे. तर हे पुस्तकाबद्दल थोडं सांगच, पण हे पुस्तक असं पुस्तक लिहावं याबद्दल तुला मागच्या वर्षी असं का वाटलं?
ते सांगण्याच्या आधी मगाचा धागा थोडासा पकडून की हेल्थकेअर मध्ये सुद्धा मी IBM मध्ये जे काम केलं ते H5N1 आपल्याला आठवत असेल तर, किंवा बर्ड फ्लू किंवा एव्हियन फ्लू वगैरे याच्यामध्ये, तर थायलंडमध्ये किंवा अन्य काही ठिकाणी या प्रकारचा साथीचे रोग हे कसे पसरतात आणि त्याचं ट्रॅकिंग करणे, ह्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर 10-15 वर्षापूर्वी केला गेलेला आहे. त्याच्या एका टीममध्ये मी काम केलं होतं, विशेषतः थायलंड, कंबोडिया वगैरे या देशांच्या. अर्थात कोविड-19शी त्याचा संबंध डायरेक्टली नाहीये, म्हणजे ज्या तऱ्हेने ते स्प्रेड होत आहे भारतामध्ये किंवा जगामध्ये, त्याचं एक्झॅक्ट मॉडेल करणं हे त्यावेळेपेक्षा खूपच अवघड आहे. H5N1च वेगळा होता, तो भाग सोडून देऊ आपण. पण कमिंग टू द बुक पार्ट, झालं असं की 2018च्या सुरुवातीला लोकमत म्हणून जे न्यूजपेपर आहे, वर्तमानपत्र आहे, त्याच्यामध्ये ऑक्सिजन नावाची पुरवणी आहे आणि त्या पुरवणीमध्ये स्तंभलेखन करशील का या विषयावर असं मला विचारणा झाली. आणि याचं कारण मी 2017च्या अखेरीला या विषयावर काही लेख लिहिले होते, म्हणजे आता ते स्फुट होते आणि त्याच्यावर आधारित एक स्तंभलेखन आपण 3 महिने करूया असं मुळामध्ये बोली ठरली. आणि मी ते स्तंभलेखन सुरू केलं आणि मला पण आश्चर्य वाटलं की महाराष्ट्राच्या अक्षरशः कानाकोपऱ्यातनं पोस्टकार्ड झाली लोकमतकडे. म्हणजे मी जेव्हा ऑफिसमध्ये गेलो होतो पुण्याच्या, त्यावेळेला त्यांनी मला एक पोतं दाखवलं की ज्याच्यामध्ये 20 दिवसामध्ये आलेली महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं पत्र होती, जे आजकालच्या काळामध्ये आपण विचारही करू शकणार नाही की सगळे लोक आपण व्हॉट्सअपवर आहोत. आणि मी म्हटलं हे काय दाखवताय तुम्ही, तर ते म्हणले की गृहिणींनी लिहिलेली पत्र आहे, ज्यांचा तंत्रज्ञानाशी काही संबंध नाही. म्हणजे इंडस्ट्री 4.0 म्हटलं की आपल्याला एकदम मोठी यंत्र आणि असं वाटतं, परंतु त्याच्याबाबत जे लिहिलेलं होतं की आपल्या पुढच्या पिढीला, विशेषतः जी मुलं आता 8वी 9वी 10वी शिक्षण घेत आहेत, त्यांच्यासाठी हा प्रचंड आमूलाग्र बदल असेल. तर हे सगळं लिहिल्यावर सगळ्या ज्या जागरूक आया आहेत, किंवा जागरूक म्हणायची गरज नाही, ज्या आया आहेत त्या जागरूक असतातच, त्यांनी लिहायला सुरुवात केली की हे आपण जास्ती डिटेलमध्ये आम्हाला समजून घ्यायला आवडेल. आणि म्हणून व्हॉट वॉज सपोज टू बी अ 3 मंथ एक्सरसाइज, तो पूर्ण वर्षभराचं स्तंभलेखन, हे त्या पुस्तकाचं जेनेसिस. की 2018 मध्ये जे पूर्णपणे स्तंभलेखन झालं, त्याचे साधारण 50 आर्टिकल्स झाले. तर त्याच्यामध्ये काही अजून भर घालून 2019 सप्टेंबर उजाडला शेवटी. आणि त्याच्यामध्ये घडलेल्या गोष्टी अशा की बऱ्याच कॉलेजेस, शाळांच्या मध्ये मी जातो, तिथे शिक्षकांनाच माहिती नव्हती ही टर्म, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये माहिती नव्हती, आणि सांगायला दुःख होतं की NIT मध्ये पण माहिती नव्हती. आपल्याला असं वाटेल की नॅशनल इम्पॉर्टन्स असणाऱ्या, तर म्हणजे या सगळ्याचा अर्थ असा की एकतर आपण जगाच्या खूप मागे पडत चाललो, इंडस्ट्री 1, 2, 3 आणि त्याच्यानंतर येणारी 4 याच्या बाबत आपली अनभिज्ञता अतिशय वाईट आहे, आणि याच्यामुळे ते जास्ती लिहिलं गेलं आणि म्हणून ते पुस्तक तयार झालं. आणि त्याला मी 2019च्या मध्यामध्ये माशेलकर सरांना अप्रोच झालो आणि त्यांना म्हटलं की तुम्ही याला प्रस्तावना द्याल का. तर त्यांनी मला लगेच ऑफिसमध्ये बोलवून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की मी तर प्रस्तावना लिहीनच, पण तू जे काय केलंस ते खूप महत्वाचं आहे. आणि मी ते माझ्या लेवलला, म्हणजे अर्थातच खूप वरच्या लेवलला, मी ते पुस्तक घेऊन जाण्याचा प्रयत्न करीन. भारतामध्ये सर्व भाषांमध्ये भाषांतरित आणि प्रकाशित व्हावं. याचं कारण त्यांनी मला सांगितलं आणि मग मला कळलं की चीनमध्ये 1ली ते 10वी या प्राथमिक आणि माध्यमिक शाळेच्या लेवलला सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इंडस्ट्री 4.0 हा अपरिहार्य, अनिवार्य, म्हणजे कंपल्सरी सब्जेक्ट आहे. आणि आपल्या इथे इंजिनिअरिंग कॉलेज मधल्या प्रोफेसर्सना हे माहिती नाहीये, ही फारच दुरवस्था आहे. तर त्याहीमुळे मला हे पुस्तक अधिक लिहावंसं वाटलं. आणि सांगायला आनंद आहे की एकतर याचं 5वं पुनर्मुद्रण झालेलं आहे 1 वर्षामध्ये. आणि म्हणजे 5000 पुस्तकं, मराठी पुस्तकाच्यासाठी एवढं भाग्य त्याच्या ललाटी असतंच असं नाही. आणि इंग्लिश त्याचं जे भाषांतर केलंय ते पण दुसऱ्या आवृत्तीत आहे, त्याला पण माशेलकर सरांची प्रस्तावना आहे. आणि कोविडच्या काळामध्ये सुद्धा हे बऱ्यापैकी गेलेलं आहे. आणि झालंय असं, आणि माझा आग्रह राहील जे सगळे ऐकतायत MCCIचे मेंबर्स त्यांना, की शाळांनी हे पुस्तक बक्षीस देण्यासाठी म्हणून 100च्या संख्येमध्ये घेतलेलं आहे. अनेक कंपन्यांनी हे त्यांच्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ह्याची जाणीव व्हावी म्हणून घेऊन ते त्यांच्याकडे वितरित केलेलं आहे. म्हणजे हा मार्केटिंगचा भाग कृपया समजू नका. याचं कारण
ज्या किमतीला मी ते विकतो आहे ती प्रोडक्शन कॉस्ट आहे. हे पुस्तक मी प्रॉफिटसाठी लिहिलेलं नाहीये, पण लोकांनी अतिशय कल्पकतेने त्यांच्या कर्मचाऱ्यांना हे पुस्तक दिवाळीची भेट म्हणून किंवा नववर्षाची भेट म्हणून अशा तऱ्हेने दिलेलं आहे आणि त्यामुळे एकदम 5 ते 6,000 पुस्तकं गेली असं मला वाटतं. नाही, हे दिस इज एक्सलंट. हे आपण नंतर कार्यक्रमात सुद्धा ही माहिती देऊ, आपले स्लाइड सुद्धा टाकू की जिथे हे पुस्तक लोकांना मिळू शकेल. पण हे पुस्तक तू जे लिहिलंस, सुरुवातीला मराठीत लिहिलंस आणि नंतर उलट इंग्लिशमध्ये लिहिलंस, पण मराठीत तू काय काय म्हणजे साधारणतः त्याला एक चॅलेंज म्हणता येईल की हे नक्की किती सोपं लिहावं. म्हणजे आता तू तर याच्यात पीएचडी केलेलं आहेस, तू याच्यात बरंच अवघड कॉम्प्लेक्स म्हणता येईल असं काम केलेलं आहेस, आणि तू जसं म्हणलास की सामान्य माणसाला, शाळेतल्या मुलाला किंवा इव्हन आपल्या ITI मधल्या एखाद्या स्टुडंटला किंवा इव्हन इंजिनियरला खूप अजून सुद्धा वाईट वाटतं, पण कमी माहिती आहे अजून आपल्याकडे. चांगल्या कॉलेजेसमध्ये सुद्धा ही खूप चांगल्या प्रकारे देण्यात येत नाहीये. तर तू हे नक्की किती सोपं करायचं किंवा किती अवघड लिहायचं हे कसं ठरवलंस पुस्तकात? नाही, मी एक सोपं त्याच्याची जी सुरुवात झाली की हे लोकमतच्या ऑक्सिजनच्या पुरवणीसाठी लिहायचं आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये 90 ते 95% जो वाचक वर्ग आहे त्याला इंडस्ट्री 4.0 किंवा AI किंवा इव्हन तंत्रज्ञान ज्याला म्हणू त्याचीही माहिती नसणार आहे असं गृहीत धरून लिहिलंय. तर त्यामुळे या पुस्तकाचा वापर हा इंजिनियर्सनीच करायला पाहिजे असं नाहीये. इनफॅक्ट 95% वाचक वर्ग याचा इंजिनियर नसलेला आहे आणि त्यामुळे ते पुरेसं सोपं आहे असा माझा दावा आहे, असा फीडबॅक पण आहे. म्हणजे त्याबद्दलचा जो चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे मराठी पुस्तकासाठी, त्याच्यामध्ये आलेली पत्र किंवा ईमेल्स ही याच दृष्टीने होती की आम्हाला अतिशय सोप्या भाषेत, समजा IoT, कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा रोबोटिक्स म्हणजे नेमकं काय, ड्रोन्स म्हणजे काय, बिग डेटा म्हणजे काय, नाहीतर हे दिस इज ऑल जार्गन. बरोबर. आणि ते अतिशय सिंपल भाषेत, सोप्या भाषेमध्ये जर सांगितलं आणि सांगण्यासारखं आहे असं मला वाटतं, तर मी त्याचा बराच प्रयत्न त्याच्यात केला. नाही तर तू मगाशी AI बद्दल थोडंसं बोललास. मराठीत AI मध्ये आपल्याला डेफिनेशन जाऊ दे, पण म्हणजे AI मध्ये नक्की काय, तर इंडस्ट्री 4.0 म्हणजे नक्की काय, आणि AI आणि इंडस्ट्री 4.0 हे दोन बऱ्याच वेळेला आपण एकत्र का म्हणतो किंवा हे दोन शब्द एकत्र का वापरतो, तर याचं आम्हाला एक ओव्हरऑल पर्स्पेक्टिव्ह तू देऊ शकशील का? आणि त्याचं महत्व पुढचे 10, 20, 50 वर्ष हे इंडस्ट्रीला काय असणार आहे आणि लघु उद्योगांना काय असणार आहे, याबद्दल आपण आता थोडीशी चर्चा करू. हो, चालेल. इंडस्ट्री, तू एक खूप महत्वाचा मुद्दा मांडतोयस की आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इंडस्ट्री 4.0 ह्या वेगळ्या गोष्टी आहेत मुळात. आणि त्या वेगळ्या कशा आहेत, तर साधं सोपं लक्षात घ्यायचं झालं तर AI हा इंडस्ट्री 4.0चा 9 पैकी 1 भाग आहे. म्हणजे AIच्या बरोबर अजून 8 गोष्टी आल्या की मग त्याला इंडस्ट्री 4.0 असं म्हणतात. आणि इंडस्ट्री 4.0 मध्ये मुळामध्ये त्याची पटकन मी हिस्ट्री सांगतो आणि त्याच्यासाठी मी असं म्हणेन की इंडस्ट्री 1.0 म्हणजे पहिली औद्योगिक क्रांती, ही जी आपल्याला माहिती आहे जेम्स वॉटच्या पासून सुरू झाली. आणि जेम्स वॉटनी 1784 मध्ये स्टीम इंजिन आपल्याला माहिती आहे, आणि त्याच्यावर आधारित मग गाडी आली, म्हणजे आगगाडी आली, आणि ती पहिल्यांदा ठाणे मुंबई धावली वगैरे, हे सगळं आपण इतिहासात शिकलेलो असतो. 1784च्या मध्ये सुरू झालेली इंडस्ट्री 1.0 म्हणजे पहिली औद्योगिक क्रांती. दुसरं म्हणजे की त्याच्यावर मग मास प्रोडक्शन, जे आपण आता सुद्धा करतो आहोत, मास प्रोडक्शन जे आपण करतो, एकासारखे अनेक एकजिन्सी भाग खूप कमी वेळामध्ये, खूप कमी मनुष्यबळामध्ये पटपट तयार करणे आणि त्याच्यासाठी इलेक्ट्रिसिटी, विद्युत वापर करणे आणि असेंब्ली लाईन्स असणे, हे दुसरी औद्योगिक क्रांती ती 1870 मध्ये सुरू झाली असं म्हणता येईल. म्हणजे हेनरी फोर्डच्या गाड्यांचं उदाहरण आपण नेहमी देतो की गाड्या असेंब्ली लाईन वरती तयार व्हायला लागल्या. इलेक्ट्रिक मोटर झाले, कन्व्हेयर झाले, वेगवेगळ्या प्रकारचं ऑटोमेशन, सुरुवातीचं ऑटोमेशन यायला लागलं. राईट, बरोबर. आणि तू म्हणलास तसं ऑटोमेशन हे इंडस्ट्री 3.0चा व्यवच्छेदक लक्षण आहे, डिस्टिंग्विशिंग फॅक्टर. आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स हा खूप महत्वाचा भाग, तो साधारण 1969 पासून सुरू झाला, म्हणजे ICs वगैरे पासून सुरू झाला. आणि 2011 ते 13 असं एक थोडंसं
फजी रेंज आहे. पण त्याच्या पुढे जायच्या आधी मी इंडस्ट्री 2.0 आणि 3.0 मधला फरक परत एकदा आपल्या व्ह्युअर्स करता सांगतो. 2.0 मध्ये मास प्रोडक्शन होतं, इलेक्ट्रिसिटी होती, पण त्याच्यात इलेक्ट्रॉनिक्स किंवा त्या प्रकारचं काहीही त्याला इंटेलिजन्स नाही, पण थोडं ऑटोमेशन म्हणता येईल ते नव्हतं. म्हणजे एक बेसिक मेकॅनिकल ऑटोमेशन होतं की तीच गोष्ट परत करत राहायचं. पण तू असं म्हणलास की इलेक्ट्रॉनिक्स साधारणतः 1960 नंतर यायला लागलं. छोट्या छोट्या इंटिग्रेटेड सर्किट्स येऊन आपल्याकडे छोट्या छोट्या गोष्टी, ट्रान्झिस्टर्स निधी काय क्रांती घडवली. आणि मॅन्युफॅक्चरिंगच्या बाबतीत म्हणायचं झालं तर आपल्याकडे सीएनसी मशीन झाल्या, कम्प्युटर न्यूमेरिकली कंट्रोल्ड मशीन झाल्या. म्हणजे की जिथे पूर्वी माणूस लागायचा एखादा मशीन, एखादा पार्ट तयार करायला, लेथवरती म्हणा, मिलिंग मशीनवरती म्हणा, ते आपल्याला पूर्णपणे ऑटोमॅटिक एक इन्स्ट्रक्शन्स इलेक्ट्रॉनिक्स दिल्या. सो 2.0 आणि 3.0 मध्ये तो फरक पडला. आणि तू असं म्हटलास की आता 2010 नंतर आपण 4.0 मध्ये काय फरक पडणार आहे ते आता आपण बोलूयात. राईट, बरोबर. सो तू म्हणतोयस ते बरोबर आहे. 2 आणि 3 मध्ये इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स असा फरक आहे. आणि मास प्रोडक्शन आणि ऑटोमेशन आणि कम्प्युटर्सचा वापर, कम्प्युटर्स इज इंडस्ट्री 3.0. आणि त्याच्यानंतर आलेली इंडस्ट्री 4.0 ही 2010 पासून. त्याच्यामध्ये मुख्य फरक आपण लक्षात घेऊ की तो सायबर फिजिकल सिस्टीम्स किंवा त्याला CPS असं पण म्हणतात. आणि इंडस्ट्री 4.0 हा एक समुच्चय आहे. इट इज अ कॉंग्लोमरेट. म्हणजे त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक भाग आहे. तो कुठले 9 भाग आहेत ते मी तुम्हाला सांगतो. पण इंडस्ट्री 4.0 याच्यामध्ये ज्याला आपण आभासी विश्व म्हणतो ते त्याच्यामध्ये इन्क्लूड झालं, जे ऑटोमेशन, कम्प्युटर्स, इलेक्ट्रॉनिक्स मध्ये नव्हतं. तर इंडस्ट्री 3.0 आणि 4.0 याच्यामध्ये सायबर हा पार्ट की आहे. सायबर याचा अर्थ आभासी विश्व. आणि त्याच्यामध्ये सायबर आणि फिजिकल एकत्र जेव्हा येतात त्यामुळे त्याला CPS, सायबर फिजिकल सिस्टीम्स असं म्हणतात. तर ते 2011 ते 13 या काळामध्ये फायनलाइज झालं. 2011 मध्ये जर्मनीमध्ये सुरू झालेली ही आवृत्ती आहे इंडस्ट्री रिव्होल्युशनची. आणि ती 13 मध्ये फायनलाइज झाली. आणि तेव्हापासून आता जेमतेम 7 वर्ष होत आहेत, पण त्यांनी खूप आमूलाग्र बदल आपल्या जीवनामध्ये घडवलेले. आणि त्याची हाईप सायकल, जशी आपण गार्टनर फेमस हाईप सायकल असते, तर त्याच्या आपण बऱ्यापैकी टोकावर पोहोचलेलो आहोत. म्हणजे ते थोड्या दिवसानंतर इट विल बिकम पार्ट ऑफ आवर मेन स्ट्रीम. अजूनही ती आपण त्याच्यात खूप जवळ आहोत. विशेषतः 5G हे जे तंत्रज्ञान आपण ऐकतो, तर त्याच्यामुळे ते होणार आहे. ते फोन आता आपण 4G आहोत, पण आता 5G 1-2-3 वर्षात येईल असं म्हणतायत. करेक्ट. तर या 5G मुळे आमूलाग्र बदल भारतासकट सगळ्या जगामध्ये घडणार आहे. आणि त्याच्यामध्ये नेमकं कसा तो घडणार आहे हे आपण बघू. पण मूळ मुद्दा हा आहे की आता आपण इंडस्ट्री 4.0च्या हाईप सायकलच्या टोकावर आहोत. म्हणजे आपण तिथनं खाली येऊन स्टेबल दिशेने जाणार आहोत. आणि त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट हा SMEs वर खूप पडणार आहे, यात शंकाच नाही. आणि भारतासारख्या देशामध्ये पण थोड्या डिलेनी, पण तरी सुद्धा खूप पडेल. आणि त्याची उदाहरणं पण आपण बघू. पण तू जे म्हणलास की नेमकं इंडस्ट्री 4.0 म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये मी म्हणेन की 9 भाग आहेत. तर त्याच्यामध्ये पहिला आहे, आणि अशा कुठल्या क्रमाने विशेष आहे असं नाही, पण मी एक उदाहरण म्हणून सुरू करतोय की ज्याला आपण रोबोटिक्स म्हणतो. रोबोटिक्स ही खरंच बघायला गेलं तर स्वतंत्ररित्या एक ब्रांच पण आहे. आणि ती इंडस्ट्री 4.0चं एक कंपोनंट म्हणून वापरली जाते. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रोबोट्स येतात. ते इंडस्ट्रियल रोबोट्स असतील, चॅटबॉट्स असतील, कोबॉट्स असतील, बॉट्स असतील, असे अनेक प्रकार आहेत. दुसरा आहे तो सिम्युलेशन. सिम्युलेशन मध्ये डिजिटल ट्विन्स असं म्हणतात. म्हणजे जी मूर्त रूप असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याचं अमूर्त स्वरूपामध्ये किंवा आभासी स्वरूपामध्ये त्याचं रूपांतर करणे, त्याच्यावर काम करणे आणि ते मूर्त रूपामध्ये ट्रान्सलेट करणे, भाषांतरित करणे, हा जो प्रकार आहे तो सिम्युलेशन मध्ये येतो. तिसरा जो भाग आहे तो आपल्या सगळ्यांना नक्की माहिती असतो, आणि तो म्हणजे क्लाउड. क्लाउड म्हणजे अगदी रोजचं उदाहरण घ्यायचं झालं तर आपण फोन बदलला तर त्याच्यावरची जी कॉन्टॅक्ट लिस्ट असते ती आपण क्लाउडवरनं डाउनलोड करतो. हे आपण त्या दुकानात करत असतो. आता सुद्धा हे जे आपण करतो आहोत आत्ताचं सेशन, ते सुद्धा क्लाउडच्या माध्यमातूनच होत आहे. तर हे सगळं आता रोजच्या व्यवहारातले भाग झालेले आहेत. सर्व प्रकारचं ऑनलाईन लर्निंग, इव्हन शाळेतल्या पहिल्या वर्गामध्ये असणाऱ्या मुला मुलीचं सुद्धा ते क्लाउडवर होतंय. त्यामुळे मी त्याच्याबद्दल अधिक बोलत जात नाही.
बिग डेटा अँड अनालिटिक्स हे त्याचं चौथं अंग आहे. बिग डेटा याचा अर्थ नुसतं नावाने जसं वाटतं की प्रचंड संख्येमध्ये किंवा त्याच्या व्याप्तीमध्ये असणारा डेटा, तर ते नुसतं तेवढं सीमित नाहीये. बिग डेटामध्ये ऍक्च्युली 5 महत्वाचे भाग येतात. ते सगळे आपण खूप तपशिलात पाहणार नाही, पण त्याच्यामध्ये व्हरायटी असली पाहिजे, म्हणजे वैविध्य असलं पाहिजे, त्याच्यामध्ये व्हेलॉसिटी म्हणजे वेग असला पाहिजे. असे काही 4 किंवा 5 व्हीज अशाने ते बिग डेटा डिफाईन होतं. अगदी सोपं उदाहरण घ्यायचं झालं तर आधार कार्ड हे बिग डेटाचं उदाहरण आहे. कारण आधार कार्ड मध्ये वेगळ्या प्रकारचा डेटा आहे. तो फक्त नंबर्स किंवा नाव असं नाहीये. त्याच्यात आपल्यासारखाच दिसणारा एक फोटो त्याच्यामध्ये बरेच वेळा आपल्याला वाटतं की आहे, किंवा आपला थंबप्रिंट त्याच्यामध्ये असतो. या सगळ्या प्रकाराला म्हणायचं बिग डेटा. 5वा जो भाग आहे जो आपल्याला आता खूप कुतूहल त्याच्याविषयी आपल्या जीवनामध्ये आहे, आणि ते म्हणजे ऑगमेंटेड रियालिटी, व्हर्च्युअल रियालिटी, हायब्रिड रियालिटी या सगळे प्रकार जे आलेले आहेत त्याचा आता शिक्षणामध्ये वापर होतोय. इनफॅक्ट सगळे एसएमईंनी विशेष करून ही लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे, यापुढच्या ट्रेनिंग्स मध्ये ऑगमेंटेड रियालिटीचा वापर होणार आहे. आणि अमित, तुला नक्कीच आठवत असणार आहे, आता 23 ऑगस्टला जे ग्रॅज्युएशन आयआयटीचं झालं त्याच्यामध्ये या व्हर्च्युअल रियालिटीचा वापर केला गेला होता. त्यानंतर अजून चांगलं ग्रॅज्युएशन हे आयआयटी मद्रासचं. तर ते पण व्हिडिओ सध्या युट्यूबवर बऱ्यापैकी उपलब्ध आहेत, ते तुम्ही जरूर बघावेत. 6वा जो भाग आहे तो सायबर सिक्युरिटीचा आहे, आणि तो म्हणजे क्लाउड सिक्युरिटी आहे, डेटा ब्रीचिंग बद्दल आहे. विशेषतः मगाशी जे तू म्हणलास की मेडिकल रेकॉर्ड्स की जे अतिशय सेन्सिटिव्ह असतात, तर त्याच्याबद्दलचं सुद्धा सिक्युरिटी. आणि त्याचं अजून खूप चांगलं उदाहरण आपण बघायला गेलं तर येईल ते म्हणजे ब्लॉकचेन. ब्लॉकचेन ही एक स्वतंत्ररित्या तपासली जाणारी, वापरली जाणारी इंडस्ट्री 4.0 मधलाच भाग आहे. आणि त्याच्यामधनं मग मायनिंग करणे, मग त्याच्यातनं इथेरियम किंवा अशा प्रकारचे अनेक, ज्याला आपण क्रिप्टोकरन्सी म्हणतो. बरोबर. तर याविषयी आपण बरंच ऐकत असतो, टीव्हीवर बघत असतो. 3D प्रिंटिंग हा अजून एक भाग आहे, 7वा भाग आहे इंडस्ट्री 4.0चा, की ज्याच्यामुळे आपण 3D प्रिंटिंग आजकाल मशीनचे पार्ट तयार करणे किंवा गाड्यांचे पार्ट तयार करणे, एवढंच काय विमानाचे भाग तयार करणे सुद्धा मध्ये येतं, आणि त्याचा वापर पिझ्झा तयार करण्यासाठी सुद्धा होतोय. तर 3D प्रिंटिंग हे वेगवेगळ्या प्रकारे वापरलं जातं आहे. आणि आत्ताचा त्याचा वापर आपण बघितला तर मास्क तयार करणे याच्यासाठी 3D प्रिंटिंग खूप मोठ्या प्रमाणात कोविड-19 मध्ये वापरलं गेलं. त्यामुळे त्याचा वापर खरोखर दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला दिसणार आहे. त्याच्यानंतरचा 8वा भाग आहे तो इंटरनेट ऑफ थिंग्स, IoT, की जे 5G तंत्रज्ञानाने खूप मोठ्या प्रमाणात मेन स्ट्रीम मध्ये येईल. इंटरनेट ऑफ थिंग्स याचा अगदी सिंपल भाषेमध्ये, साध्या भाषेत म्हणायचं झालं तर फक्त कम्प्युटर्स किंवा मोबाईल इथपर्यंतच सीमित न राहता माझा घरामध्ये असणारा फॅन किंवा टीव्ही किंवा हीटर या सगळ्या गोष्टीला स्वतःचा IP ऍड्रेस असून तो सगळ्या नेटवर्कमध्ये, क्लाउडमध्ये आणि इंटरनेटनी जोडलेला असणे. इनफॅक्ट याचं अजून एक पुढचं पाऊल जे आहे त्याच्यामध्ये इंटरनेट ऑफ पीपल, IOP अशी पण एक संज्ञा नवीन आलेली आहे, की ज्याच्यामध्ये माणसं सुद्धा स्वतंत्ररित्या IP ऍड्रेसनी ओळखली जातील. म्हणजे आधार कार्ड किंवा सोशल सिक्युरिटी नंबर नाही, त्याच्या पलीकडे असणारा IP ऍड्रेस आपल्याला स्वतःला असेल, अशा तऱ्हेचे एक मिशन ही इंटरनेट ऑफ थिंग्स मध्ये. आणि त्याचं ज्या आपण MCCI मध्ये याच्याबद्दल उल्लेख करतोय, तर SMEच्या साठी बघायचं झालं तर IIoT म्हणजे इंडस्ट्रियल इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणून अजून एक प्रकार बऱ्यापैकी आता रुळलेला आहे, आणि तो भारतात सुद्धा बऱ्यापैकी येऊ घातलाय. आणि शेवटचा भाग जो आहे तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आणि त्याच्यामध्ये मग डीप लर्निंग आहे किंवा मशीन लर्निंग आहे, एक्सपर्ट सिस्टीम्स आहे किंवा लिनियर प्रोग्रामिंग आहे, अशा बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये एकत्रितरित्या येतात. आता महत्वाची गोष्ट याच्यामध्ये बघायची झाली तर लक्षात ठेवूया की हे 9 कंपोनंट्स हे एकमेकांवर अवलंबून परस्परावलंबी आहेत आणि एकत्रितरित्या काम सुद्धा ते करतात. आणि अजून एक लक्षात घेऊया की हे वेगवेगळ्या वेळी विकसित झालेली तंत्रज्ञान आहे. उदाहरणार्थ 3D प्रिंटिंग हे आता अलीकडे आलेली गोष्ट आहे. ब्लॉकचेन ही रिलेटिव्हली अलीकडे म्हणजे 90-95च्या आसपास आलेली गोष्ट आहे. पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स मात्र 40-50 वर्ष होतं. तर त्यामुळे हे जे कंपोनंट्स आहेत ते एकत्र जेव्हा काम करतात तेव्हा आपण म्हणतो की इंडस्ट्री 4.0चा आपण वापर करतो.
तर मी म्हणजे आपण नंतर ही स्लाइड घेऊ सो दॅट सगळ्यांना आता मी आय थिंक तू तसा बऱ्यापैकी मोठा विषय आणि तो खूप चांगल्या सोप्या भाषेत आणि कमी वेळात एक चांगला ओव्हरव्ह्यू दिलास. कारण याच्यात खूप नवीन गोष्ट आहे. तू म्हणलास तसा की AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक गोष्ट झाली, पण त्याच्यात बिग डेटा आला, त्याच्यामध्ये IoT आलं, त्याच्यामध्ये इंडस्ट्री IoT आलं, त्याच्यामध्ये क्लाउड आला, त्याच्यामध्ये सिक्युरिटी आली. आणि हे सगळे शब्द आपण हल्ली शाळेतली मुलं सुद्धा सारखे ऐकत असतात. बऱ्याच वेळा आपण हे शब्द वापरत सुद्धा असतो पूर्णपणे अर्थ न कळता. आणि तुझी जी स्लाइड आहे आणि तू त्याच्यापेक्षा जास्त माहिती हवी असेल तुझं पुस्तक आहे, त्याच्यात ह्या सगळ्या गोष्टी एकत्र कशा येतात हे फार महत्वाचं आहे. नाहीतर कसं होतं, आपल्याला प्रत्येक वेळेला आपण या एक एक वेगवेगळ्या गोष्टी आपल्या आहेत म्हणून याबद्दल बोलत असतो. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा की या गोष्टी काय आहेत ते मला कळलं. अजून डिटेलमध्ये नसेल कळलं, पण कळलं मी ऍटलिस्ट थोडं. आणि तुझं पुस्तक वाचल्यावरती व्यवस्थित अजून चांगलं कळेल. ऑनलाईन इन्फॉर्मेशन पण याच्याबद्दल बरीच अवेलेबल आहे, वाचता येईल, बरंच काय काय करता येईल ते कळलं. तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा की माझा एक लघु उद्योग आहे पुण्यात किंवा पिंपरी चिंचवडमध्ये. तर याचा मला फायदा काय, किंवा हे मी जर का नाही केलं तर याचा मला तोटा काय, हे फार महत्वाचं आहे. तर त्या दृष्टीने तू एखाद्या लघु उद्योगाच्या दृष्टीने याचा उपयोग काय, याचा रेलेव्हन्स काय, त्याबद्दल बोलशील का थोडंसं? हो, अतिशय आनंदाने, कारण खूपच महत्वाचा प्रश्न आहे. आणि याचं एक सिंपल उदाहरण देतो मी आधी. सगळ्यांनी आपण कोडॅक ही कंपनी ऐकलेली असणार आहे. कोडॅक मोमेंट म्हणून आपल्याकडे पूर्वी असायचं की खूप महत्वाचे काही कौटुंबिक क्षण आपण त्याच्यामध्ये बंदिस्त. त्याच्या आधी 70 वर्षापूर्वी ते सिनेमाचा सुद्धा फिल्म करायचे, मग साध्या फोटोचे फिल्म करायचे सगळे. बरोबर. आणि कोडॅक कंपनीला अनेक लोक सांगायला लागली होती 90च्या दशकामध्ये की तुम्ही लवकर डिजिटल फॉर्म मध्ये जा, कारण डिजिटल क्रांती होते आहे आणि त्याच्यामध्ये ही फिल्म किंवा तो ठराविक प्रकारचा कॅमेरा या सगळ्या गोष्टी राहणार नाहीत. आणि आज कोडॅक मृत कंपनी आहे. तर थोडक्यात याचा फायदा काय हा एक भाग झाला, पण हे नाही केलं तर तोटा काय हा खरं तर माझ्या दृष्टीने जास्ती महत्वाचा प्रश्न आहे. ज्याला आपण म्हणतो कॉस्ट ऑफ इनॅक्शन, ती खूप महत्वाची आहे. बरोबर. आणि प्रत्येक वेळेला आपण फायदा नजीकच्या काळात होईल म्हणूनच करायला पाहिजे असं मला वाटत नाही. जर केलं नाही तर जवळच्या भविष्यामध्ये जरी नाही तरी दूरच्या भविष्यामध्ये सपशेल तोटा होऊ शकतो, हे पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून आम्ही तू विचारलेले दोन्ही प्रश्न महत्वाचे आहेत आणि दुसरा जास्ती महत्वाचा आहे. तर त्याच्यामध्ये जर मी बघायला गेलो तर कॉस्ट ऑफ मॉडेलिंग आणि सिम्युलेशन हे 80% कमी होणे, सेफ्टी इन्सिडेंट्स मध्ये 25% कमी होणे, ओव्हरऑल एफिशियन्सी ज्याला आपण ऑपरेटिंग एफिशियन्सी म्हणतो ती 10% वाढणे, सायकल टाइम्स 40% कमी होणे आणि पाण्याचा वापर 40% कमी होणे, नंतर टाइम टू मार्केट हे 10 पटींनी वाढणे आणि कन्झ्युमर पॅकेजिंग मध्ये 25% रिडक्शन होणे. यातलं कोणते, मी आता बहुधा तुम्हाला 6-7 गोष्टी सांगितल्या, याच्यातली कोणत्याही 2 गोष्टी जरी तुम्हाला मी म्हटलं की हे तुम्हाला लगेच मिळेल तर तुम्ही विचार करायला लागाल की मग मी हे का करत नाहीये. तर फायदाच बघायचा झाला तर हे सगळं आहे, आणि तोटा बघायचा झाला जर का हे आपण वापरलं नाही लघु उद्योगामध्ये तर असं होणं शक्य आहे की कामच बंद पडू शकेल. म्हणजे मला खात्री आहे की मी फारच ड्रॅमॅटिक, अत्यंत नाट्यपूर्ण वाक्य बोलतोय, पण असं खरोखर घडलेल्या आहेत गोष्टी. म्हणजे चायनामध्ये असेल, जर्मनीमध्ये असेल, जिथे 690 लोक काम करत होती, तिथे ऑटोमेशन आल्यामुळे 20च्या पेक्षाही कमी लोक 6 महिन्यामध्ये काम करतायत, अशी चित्र दिसत आहेत. आणि नुसतं एम्प्लॉयमेंटवरचा इम्पॅक्ट नाहीये, हा कॅस्केडिंग इम्पॅक्ट आहे. म्हणजे एकावर दुसरी अवलंबित्व असणारी जी इंडस्ट्री आहे. आता उदाहरणार्थ आपण जर घेतलं की ऑटोमॅटिक कार्स हे आपण उदाहरण घेऊया, किंवा इलेक्ट्रिक व्हेकल्स हे आपण उदाहरण घेऊया. तर इलेक्ट्रिक व्हेकल्स जर असेल तर त्याच्यावर त्यांनी रिप्लेस ज्या केल्या गोष्टी, त्याच्यामध्ये जी लोक आता समजा ऑटो इंडस्ट्री, ऑटो सेक्टरमध्ये काम करतात, त्यांचं काम झपाट्याने कमी होणार आहे. जर का आयसी इंजिन्स किंवा मुव्हिंग पार्ट्स हे जर का ऑलमोस्ट गेले, आपण टेस्ला बघतो किंवा या प्रकार, तर याचे कॅस्केडिंग इम्पॅक्ट हे आपल्याला कळायच्या आत आपल्या पायाखालची वाळूच त्यांनी सरकवलेली असेल. आणि म्हणून आपण त्याच्यामध्ये टिकून राहण्यासाठी पावलं आत्ता उचलायला पाहिजेत. आणि पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा बदल होत राहिलेले आहेत, परंतु त्या बदलाचा जो वेग आहे, म्हणजे ज्याला आपण म्हणू रेट ऑफ चेंज, तो आत्ताचा प्रचंड फास्ट आहे.
प्रचंड वेगाने बदलत आहे. तर हा धोक्याचा कंदील आहे आणि म्हणून मी हे घाबरवून टाकण्यासाठी म्हणत नाहीये, पण मी तुम्हाला उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला लगेच कळेल की टेलिफोन ही जी इंडस्ट्री 3.0 मधलं उदाहरण आहे. तर 100 मिलियन लोकांपर्यंत टेलिफोन पोचायला लागलेली वर्ष आहेत 75, म्हणजे 3 मानवी पिढ्या. परंतु पोकेमॉन गो नावाचा जो गेम आहे तो 100 मिलियन युजर्स पर्यंत पोचायला लागलेले दिवस आहेत 24. म्हणजे जे 75 वर्षामध्ये घडत होतं, जितक्या लोकांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचत होतं ते 3 आठवड्यात पोहोचतंय. म्हणजे फरक केवढा लक्षात घ्या, 3 मानवी पिढ्या आणि 3 आठवडे. एवढ्या वेगाने जो बदल घडतोय त्याला जर का आपण म्हटलं की पुढच्या वर्षी बघू तर गडबड होण्याची शक्यता आहे. त्याच्यापेक्षा खूप सोपं उदाहरण द्यायचं झालं तर 75 वर्षात 10 कोटी फोन लाईन आल्या, पण 10 वर्षात 100 कोटी वायरलेस कनेक्शन झाले. त्यामुळे ते पण एक उदाहरण आहे की हल्लीच्या नवीन तंत्रज्ञानात ही किती. आणि तू जे म्हणलास ते अगदी बरोबर आहे की रेट ऑफ चेंज म्हणजे बदलायची गती वाढत चाललेली आहे. आणि ऑटोमेशन आलं की काही ही नेहमी भीती असते, पण हे गेले 200 वर्ष 300 वर्ष होत आले. ऑटोमेशन आलं की काही जॉब्स काही कामं जातात, पण अनेक नवीन कामं किंवा अनेक नवीन जॉब्स हे निर्माण होतात. हे जे नवीन जॉब निर्माण असणार आहेत ते ही सगळी नवीन तंत्रज्ञानं वापरून तयार होणार आहेत. आणि याच्यातलं एक मुख्य गोष्ट म्हणजे एक जसं म्हणलास तू की वेळ कमी लागणं, खर्च कमी लागणं, पाणी कमी लागणं, नॅचरल रिसोर्सेस कमी लागणं, हे सगळं आलंच आहे. पण त्याच्याबरोबर नवीन गोष्टी पटापट करणं, म्हणजे तू टाइम टू मार्केट म्हटलास, पण तसंच त्याच्यात ते करण्याकरता आपल्याला काय लागेल तर फास्टर डिझाईन, फास्टर प्रोटोटायपिंग, फास्टर मॅन्युफॅक्चरिंग, या सगळ्या गोष्टी येण्याची फार गरज आहे. आणि एखादा मोठा मॅन्युफॅक्चरर असेल की एखादा लघुउद्योग सप्लाय करत असेल एखाद्या मोठ्या गाडीच्या कंपनीला, आता आपण तेच उदाहरण घेऊ. तू जसं म्हणलास की इलेक्ट्रिक गाड्या आल्या तर साध्या गाडीत जवळजवळ 15 ते 20,000 पार्ट्स असतात. इलेक्ट्रिक गाड्यामध्ये पूर्णपणे इंजिन, पेट्रोल इंजिन, डिझेल इंजिन गेल्यावरती त्याचे जे सगळे पार्ट्स असतात ते कमी होऊन 1000 पेक्षा कमी पार्ट्स लागतात. तुमची खूप रिक्वायरमेंट कमी होणार आहे हे दिसतंय. तर हे भीतीदायक वाटण्याची शक्यता आहे. पण इलेक्ट्रिक कार आल्यावर त्याच्या बाबतीत त्याच्या बाजूला नवीन गोष्टी बऱ्याच घडणार आहेत आणि त्याच्यामुळे तुम्हाला दुसरे 10, दुसरे 100 पार्ट्स करण्याच्या ऑर्डर्स मिळण्याची शक्यता आहे. पण त्याच्याकरता तुम्हाला तातडीने नवीन डिझाईन करणं, नवीन एखादा फ्लेक्सिबल लाईन उभं करणं, हे सगळं करण्याची खूप गरज आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही जे इंडस्ट्री 3.0 किंवा 2.0 सुद्धा मी म्हणेन, काही लघु उद्योग अजून याच्यात आहेत, त्या टेक्नॉलॉजीने जर का तुम्ही या नवीन मार्केटकडे 2020चं किंवा 2030चं बघितलं तर तुम्ही नक्कीच मागे पडाल. करेक्ट. त्यामुळे जसं म्हणतात की कुठल्याही नवीन टेक्नॉलॉजीमध्ये रिस्क असते, ऑपॉर्च्युनिटी असते, तर तसं इथे पण आहे की तुम्ही जर का केलं तर तुम्हाला खूप फायदा आहे, नाही केलं तर दुसरा कोणतरी येऊन तुमचं काम हे घेऊन जाईल. आता आपण आपल्याकडे आता वेळ कमी आहे, बोलायला खूप आहे खरं तर, पण 1-2 महत्वाच्या गोष्टी अजून मला तुझ्याकडनं जाणून घ्यायच्या आहेत. एक म्हणजे आता इंडस्ट्री 4.0 बद्दल मला थोडं शिकायचं आहे. तर तुझं पुस्तक वाचून सुरुवात करतीलच लोक, पण त्याच्या व्यतिरिक्त अजून काय काय करण्यासारखं आहे? अजून ऑनलाईन गोष्टी काय आहेत? ऑनलाईन कोर्सेस आहेत का? प्रत्यक्षात कुठे जाऊन बघण्यासारखं आहे का? किंवा एखादा पायलट, एखादा छोटंसं प्रोजेक्ट करण्यासारखं आहे का? तर त्याबद्दल तू एक 5-10 मिनिटात सांगू शकशील का? हो, जरूर. एस्पेशली लघु उद्योगाच्या दृष्टीने. हो, बरोबर. तर ते सांगण्याच्या आधी मी पटकन 2-4 उदाहरणं देतो की इंडस्ट्री 4.0 हे भारतामध्ये कुठे कुठे विशेषतः लघु उद्योगाच्या परिप्रेक्ष्यामध्ये, पर्स्पेक्टिव्ह मध्ये कुठे आहे. तर 2 व्हीलरच्या साठी तयार करणारं लार्जेस्ट मॅन्युफॅक्चरर ऑफ इंडिया यांनी 3D प्रिंटिंग आणि बिग डेटा वापरून जवळजवळ 80% त्यांची कॉस्ट कमी केलेली आहे, असं त्यांचं रिपोर्ट आहे. टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये वापरलं गेलेलं आहे, पॅकेजिंग इंडस्ट्रीमध्ये वापरलं गेलेलं आहे, एका प्रचंड मोठ्या ऑटोमोटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग मध्ये IoT वापरलं गेलेलं आहे. आणि मी स्वतःच ज्या कंपन्यांच्या बरोबर काम केलेलं आहे ते पण लघु उद्योजक यामध्येच मोडतात. आणि त्याच्यामध्ये असं दिसतंय की IIoTचा वापर कसा करता येईल याबद्दलचं अनालिसिस झालंय, किंवा फार्मा बायोटेक मध्ये झालंय, फायनान्स मध्ये झालंय, गव्हर्नन्स मध्ये झालेलं आहे. तर ही उदाहरणं जर पाहिली तर ते आपल्याकडे सहज करणं शक्य आहे हे तर दिसतच आहे. तर
त्याच्यासाठी मुळामध्ये मला वाटतं 4-5 गोष्टी आपल्याला करायला पाहिजेत. एक लघु उद्योजक. पहिलं म्हणजे की मुळात हे ऍक्सेप्ट करायला पाहिजे की आताचं जे काही इंडस्ट्री 4.0 आहे ते खूप वेगाने आपल्यापर्यंत येऊन ठेपलं आहे आणि यापुढच्या 5 वर्षाच्या 10 वर्षाच्या काळामध्ये आपल्याला ते मुळापासून हलवून सोडणार आहे. हा जो अवेअरनेस आणि ऍक्सेप्टन्स ही पहिली स्टेज आहे. कारण बरेच वेळा तिथेच गडबड असते आणि लोक म्हणत राहतात की बरं गेल्या 200 वर्ष बदल झाला, काही एवढं उलटं पालटं झालं नाहीये तर आताही होणार नाही. आणि हे आपल्याला कम्प्युटर्स आले तेव्हा पण दिसतंय, बऱ्याच ठिकाणी दिसलेलं आहे. राईट. तर ऍक्सेप्टन्स हा एक मोठा भाग आहे आणि मला वाटतं की मी परत पुस्तक अशासाठी दाखवतोय की खरंच याच्यामध्ये या ऍक्सेप्टन्स आणि या गोष्टीची तुम्हाला जाणीव होईल आणि ती अतिशय सोप्या पद्धतीने. दुसरा भाग म्हणजे की मला असं वाटतं की आपलं इव्हॅल्युएशन आपल्या इंडस्ट्रीचं स्वतःच्या युनिटचं किंवा एसएमईचं आपण करून घेणे, की लघुउद्योजक म्हणून माझ्या इंडस्ट्रीमध्ये माझ्या पर्टिक्युलर प्लांटच्या साठी आणि ते कसं करून घ्यायचं तर त्याची थोडी तुम्हाला टूल्स सांगून ठेवतो. आपल्याकडे इम्पल्स नावाचं एक वेबवर उपलब्ध आहे, फ्रीली उपलब्ध आहे, हे तुम्ही वापरू शकता. ते जर्मन टेक्नॉलॉजीवर आधारित आहे. IMPULS हे तुम्ही शोधलं तर तुम्हाला मिळेल आणि त्याच्यामध्ये काही प्रश्नोत्तर आहेत आणि ती दिल्यानंतर तुम्हाला ते टूल सांगतं की तुम्ही आता इंडस्ट्री 4 रेडीनेसच्या कुठल्या पातळीवर आहात. अजून एक PwCचं पण असंच टूल आहे, ते बहुधा फ्री नाहीये, पण आपल्या गव्हर्नमेंटनी C4I4 नावाची जी इन्स्टिट्यूशन आहे आपल्याच गव्हर्नमेंटनी केलेली आहे, तर त्यांचं पण एक असेसमेंट टूल आहे. तर असेसमेंट की आपण आपली म्हैस नेमकी किती पाण्यात आहे हे आपल्याला कळणं, हे अवेअरनेसच्या पुढची स्टेज आहे. तिसरा भाग जसं अमित तू म्हणत होतास की नेमकं ट्रेनिंग कसं घ्यायचं, तर या ट्रेनिंगच्या साठी खरोखर प्रचंड उपलब्धता ही इंटरनेटवर आहे आणि त्याच्यामध्ये हाऊ टू बी रेडी फॉर इंडस्ट्री 4.0 या नावाचा कोर्स हाँगकाँग युनिव्हर्सिटीचा आहे, किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्याबद्दलची तर अनेक कोर्सेस तुम्हाला मिळतील. जर तुम्ही पुरेसे उत्साही असाल तर IIT चेन्नई या म्हणजे मद्रास यांनी एक प्रोग्राम डिप्लोमा, सर्टिफिकेशन आणि डिग्री असा 3 लेव्हलला लॉन्च केलेला आहे. तर या प्रकारचं ट्रेनिंग ज्याला आपण म्हणू अडॅप्टिव्ह टॅलेंट, हे तुम्ही किंवा तुमच्या हाताखाली काम करत असणारे उत्साही तरुण लोक यांना जर का तुम्ही सांगितलं तर दॅट वुड बी व्हेरी गुड थिंग. आणि इम्प्लिमेंटेशन करायच्या दृष्टीने जर बघायचं झालं तर मला वाटतं की जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते जास्तीत जास्त डिजिटल फुटप्रिंट मध्ये आणणे, की जे अतिशय सोपं आहे, फक्त ते करायला सुरुवात करायला लागेल. डिजिटल फुटप्रिंट म्हणजे काय, मी बरेच वेळा ज्या ज्या कंपन्यांच्या मध्ये कन्सल्टिंगला किंवा अशासाठी गेलोय तिथं मला असं दिसतं की डेटा त्यांच्याकडे भरपूर असतो, अनेक वर्षांचा पण असतो आणि आत्ताचा सुद्धा असतो, म्हणजे करंट डेटा, फक्त त्याच्यामध्ये तो डिजिटल फॉर्मॅटमध्ये उपलब्ध नसतो. म्हणजे आपल्याकडे सुद्धा आपण बघतो ना गव्हर्नमेंटमध्ये ज्याला ते डिजिटल म्हणतात दॅट इज नथिंग बट एक कागद जो आहे तो स्कॅन करणे अवेलेबल असते, याला डिजिटल फुटप्रिंट म्हणत नाही. त्याच्यामध्ये आपल्याला बदल करता येणे, तो रेडिली ऍक्सेस करता येणे, कन्सिस्टन्सी चेक करता येणे, या पद्धतीमध्ये जर का आपण डिजिटल फुटप्रिंट आपल्या डेटाचा तयार केला तर तो खूप महत्वाचा आहे. आणि म्हणून स्कॅटर्ड डेटा मुळामध्ये इंटिग्रेटेड फॉर्म मध्ये आणणे, त्या डेटाच्या वरनं इन्फॉर्मेशन आणणे, त्या इन्फॉर्मेशन वर अनालिटिक्स करणे, अनालिटिक्स वर इन्साइट्स करणे आणि इन्साइट वरनं सायबर फिजिकल सिस्टीम इम्प्लिमेंट करणे, अशा दिशेने आपला प्रवास व्हायला पाहिजे. तर त्याच्यासाठी मुळात डेटा कुठे आहे, किती आहे आणि कुठल्या फॉर्मॅटमध्ये आहे, ही स्टेप नंबर 1 असेल. आणि माझा असं समज आहे की बरेचसे लोक जे MCCIचे मेंबर्स आहेत ते आता कदाचित या स्टेजला असतील आणि म्हणून मी मुळात इथेच थांबीन आणि त्याच्यानंतर ट्रेनिंगचा जो पार्ट आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स कसं वापरायचं किंवा त्याचा बिग डेटा आणि मग अनालिटिक्स कसं करायचं, हे सगळे फार पुढे येतात. मुळामध्ये आपण त्याच्याबद्दल आपल्याला खरं हा विषय एवढा मोठा आहे की त्याच्याबद्दल आपल्याला अजून 1-2 वेगळे पण याच्यात करता येईल आणि आपण पुढच्या महिन्यात करू सुद्धा. पण तू जसं म्हणलास की याची सुरुवात करायला म्हणजे कुठलाही मोठा ट्रान्सफॉर्मेशन कंपनीत जेव्हा आपण करतो, म्हणजे अगदी पूर्वी अजून सुद्धा काही लोक ERP आणायचं म्हणलं तरी कुठलंही मोठं प्रोजेक्ट असलं तरी सुरुवातीला हे बदलायचं आहे, हे का बदलायचं आहे याची जाणीव करून घेणं सगळ्यात महत्वाचं. ते झाल्यावरती तू म्हणलंस तसं डेटा पहिल्यांदा गोळा करणं, त्याचा वापर आपण नंतर बघू, पण आता डेटा आहे तो आपल्याकडे कुठलीही इन्फॉर्मेशन तुमच्या शॉप फ्लोअर वरती असेल, तुमच्या फायनान्स मध्ये असेल, तुमच्या इन्व्हेंटरी कंट्रोल मध्ये असेल, तुमच्या मार्केटिंग मध्ये असेल, ती डिजिटल फॉर्मॅटमध्ये गोळा कशी करता येईल हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि आता तरी बऱ्याचशा लघुउद्योगांनी त्याचा विचार करणं महत्वाचं आहे. त्याचा पुढे काय करता येईल तो म्हटलं तसं ते खूप कळण्यासारखं आहे आणि ते बघू.
ट्रेनिंग हे नक्कीच महत्वाचं आहे आणि ते पण अनेक लेव्हलला करण्यासारखं आहे. म्हणजे वर्कर ट्रेनिंग वेगळं, इंजिनियर ट्रेनिंग वेगळं, आणि त्याच्यात सुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत. तू मगाशी ते म्हटलास असेसमेंट रेडीनेस, ते इम्पल्स टूल, तू एक फ्री टूल आहे त्याचं उदाहरण दिलंस, ते पण महत्वाचं आहे की नक्की आपण कुठे आहोत. आणि हा विषय असा आहे की याच्याबद्दल आपण एक वेगळी सिरीज पण करू की इंडस्ट्री 4.0 रेडीनेस करता काय काय करण्यासारखं आहे. आणि त्याच्यात पूर्वी सुद्धा मराठा चेंबरनी काय काय कार्यक्रम केलेले आहेत, वर्कशॉप्स केलेले आहेत, आणि पुढच्या वर्षी हे अजून खूप मोठ्या प्रमाणात करण्यासारखं आहे. तर ते आपण वेगळे कार्यक्रम त्याबद्दल करूच. पण हा जो तू एक विषय प्रचंड मोठा विषय, इंडस्ट्री 4.0 AI आणि त्याच्यामधले बाकीचे जे 9 कंपोनेंट आहेत, म्हणजे AI एक, पण त्याचं तू एक खूप चांगली माहिती आम्हाला दिलेली आहेस. म्हणलं तर खूप कॉम्प्लिकेटेड आहे, पण म्हणलं तर थोडं समजेल लोकांना की ही का महत्वाची आहे आणि याची सुरुवात कुठून करायला पाहिजे. तर आपण आता, आपल्याकडे वेळ कमी आहे, पण हा विषय असा आहे की याच्यात लोक पुढे वाचतील. तुझं पुस्तक आहे, बाकीचे पण तू काय काय माहिती सांगितलीस ते जाऊन सुद्धा वाचतील, आणि आपण पण त्याच्याबद्दल पुढचे कार्यक्रम करत राहू. पण जसं म्हणतात, बिफोर वी क्लोज, तुला अजून याच्यातला कुठला तरी एखादा मुद्दा मांडायचा आहे का? एनी क्लोजिंग थॉट्स बिफोर वी कन्क्लूड दिस, हे आपण सेशन संपवण्याच्या आधी? हो, मला असं सांगायला आवडेल की मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या जे वाचक किंवा प्रेक्षक आहेत, त्यांनी हे जे मी पुस्तक तुम्हाला दाखवतोय ते तुमच्या इंडस्ट्रीसाठी तर खूप महत्वाचं आहेच. तुमच्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तुम्ही देणे, दाखवणे, लायब्ररीमध्ये ठेवणे, त्यांना गिफ्ट करणे, हे तर मी तुम्हाला सांगेनच. आणि ते मार्केटिंगच्या दृष्टीने मी तुम्हाला सांगत नाहीये, याचा अनेक लोकांनी चांगला. आणि हे मी म्हणेन हे मराठा चेंबर करता नाहीये, कारण आपला ऑडियन्स हा मराठा चेंबर मेंबर्सच्या पलीकडेच खूप आहे. तर मी म्हणेन कुठल्याही इंडस्ट्रीने, म्हणजे महाराष्ट्रातल्या कुठल्याही इंडस्ट्री किंवा जे कोण लोक आपला कार्यक्रम बघतायत, कुठल्याही इंडस्ट्रीने हे नक्कीच करण्यासारखं आहे. आणि मी म्हंटल तुझा पहिली स्टेप याच्याबद्दल शिकून घेणं हे आहे. तर हे पुस्तक कुठे मिळू शकेल किंवा त्याबद्दल तू माहिती सांगू शकेल का? आपण याची स्लाइड पण लावू नंतर एक. हो, मी तुम्हाला स्लाइड देईनच, पण मला जो मुद्दा म्हणायचा होता तो फक्त इंडस्ट्री याच्यासाठी नसून, मला असं वाटतं की जी पुढची पिढी आहे, विशेषतः जे 8वी पासून मुलं जे आता शिक्षणामध्ये आहेत, ती तुमची मुलं असू शकतील, तुमचे भाचे मंडळी असू शकतील, या सगळ्या लोकांच्यासाठी सुद्धा ही अतिशय चांगली महत्वाची गिफ्ट होईल, हे मला तुम्हाला सांगायचं होतं. म्हणजे इंडस्ट्रीच्या दृष्टीने तर हे छानच आहे, परंतु दिस इज ऑल्सो समथिंग दॅट विल हेल्प. याचं कारण ज्ञानाचा जो हाफ लाईफ ज्याला आपण म्हणतो, की जे आपण आता शिकतोय ते 5 वर्षानंतर ते आउटडेटेड असेल. तर अशा तऱ्हेच्या कोविड-19च्या काळामध्ये, कोविड-19च्या नंतरच्या जगामध्ये आणि इंडस्ट्री 4.0च्या जगामध्ये हे खूप महत्वाचं राहणार आहे, ज्याला अडॅप्टेबिलिटी म्हणतो. आणि त्या दृष्टीने माझं सांगणं राहील की हे इंडस्ट्री आणि तुमच्या फॅमिली मेंबर्स, विशेषतः तरुण पिढी, यांच्यासाठी ते उपयुक्त राहील, असं मला शेवटचा भाग सांगायचा. आय थिंक महत्वाचा मुद्दा मांडलास की हे म्हणजे इंडस्ट्री सोडल्या तर ह्या शाळा आणि कॉलेजांमध्ये सुद्धा हे ज्ञान विद्यार्थ्यांना शिकवणं हे फार महत्वाचं आहे. तर भूषण, हा अत्यंत महत्वाचा विषय आहे आणि तू सोप्या शब्दात आणि मराठीत हे लिहिलंस आणि त्याबद्दल आम्हाला सांगितलंस, त्याबद्दल तुझे मनपूर्वक आभार. आपण या विषयावरती परत बोलू, कारण याच्यात खूप पुढे बोलण्यासारखं आहे. तर आपण पुढच्या महिन्यात आणि येत्या पुढच्या वर्षात 2021 मध्ये याच्यावरती पुढे कार्यक्रम पण करत राहू. पण आत्ताचा हा कार्यक्रम आपण आता इथे संपवू. आणि ज्या काही लोकांना याबद्दल अजून काही पुढचे प्रश्न असतील वगैरे, तर ते तुम्ही आम्हाला विचारा. भूषण केळकर यांचा सुद्धा ईमेल ऍड्रेस इथे आपण देत आहोत, त्यांना पण विचारा. आणि पुढच्या कार्यक्रमांना आम्हाला या मराठीत पुढच्या कार्यक्रमांमध्ये अजून काय काय वेगळं करता येईल किंवा कुठले वेगळे विषय घेता येतील त्याबद्दल पण काही सजेशन्स असतील तर आम्हाला नक्की कळवा. आम्ही ते कार्यक्रम पण अरेंज करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद भूषण. धन्यवाद.